नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. निपुण महाराष्ट्र हा कार्यक्रम निपुण भारत या राष्ट्रीय मिशनचाच एक भाग आहे. निपुण महाराष्ट्र या महत्त्वपूर्ण अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात सर्वत्र कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. संपूर्ण राज्यामध्ये इयत्ता 2री ते इयत्ता 5वीतील विद्यार्थी वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया या क्षमतांमध्ये नेमक्या कोणत्या स्तरावर आहेत याची पडताळणी विविध सर्वेक्षणातून केली जात आहे. इयत्ता 3री ते 5वीत शिकणारे विद्यार्थी निपुण कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या स्तरावर आहेत हे पडताळण्यासाठी काही स्तर निश्चित केलेले आहेत. यातील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे निर्धारित केलेले स्तर इयत्तानिहाय असे वेगवेगळे नसून इयत्ता 3 ते 5 या संपूर्ण गटासाठी ते निश्चित केलेले आहेत. या अध्ययन स्तरावर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे आणि कारणे कोणती आहेत आणि त्यावर उपयोजनात्मक करावयाच्या कृती कोणत्या घेता येतील ज्यायोगे विद्यार्थी पुढील स्तरावर जाईल, हा मुख्य उद्देश या व्हिडिओ निर्मितीचा आहे हे लक्षात घेऊया. चला तर मग संख्यांवरील क्रिया ही क्षमता प्राप्त करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम 0 ते 9 या अंकांची ओळख व त्यापुढील संख्यांची ओळख असणे आवश्यक आहे. अंक व संख्याज्ञान आहे की नाही हे झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांना आपण शिक्षकांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अंक ओळख आणि संख्याज्ञान याविषयी अध्ययन, अध्यापन व सरावात्मक कार्य करून घेतलेले आहे. असे असतानाही काही विद्यार्थी ही क्षमता प्राप्त करू शकलेले नाहीत. याचा अर्थ विद्यार्थ्यांचे अध्ययनाची म्हणजेच शिकण्याची शैली वर्गातील इतर मुलांपेक्षा वेगळी आहे का हे तपासावे लागेल. मागे राहणाऱ्या मुलांच्या अध्ययनाच्या शैली नेमक्या कोणत्या असू शकतात? काही मुले एखादी संकल्पना ऐकून व पाहून शिकतात, तर काही मुले ऐकून, पाहून व कृती करू शकतात. थोडक्यात काय तर जास्तीत जास्त पंचेंद्रियांचा वापर करून ज्या कृतींमध्ये केला जातो त्या कृती मुलं लवकर शिकण्याची शक्यता अधिक असते. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना समोर दाखवल्या जाणाऱ्या त्यांच्यासमोर वस्तू मांडून मूर्त वस्तूंची तोंडी मोजणी करून घेतली जाते. उदाहरणार्थ, मुलांना समोर दगड, मणी, चिंचोके, ठोकळे अशा अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्या वस्तू ते अचूकपणे मोजता येणे या सततच्या सरावामुळे मुलांची मोजणी अचूकपणे करण्याची क्षमता प्राप्त होते. दिलेल्या 2 गटातील वस्तू मोजून त्या एकूण किती आहेत हे सुद्धा विद्यार्थी तोंडी सांगत असतात. मात्र हीच मोजणी क्रिया, संख्या, चिन्हांचा वापर करून करताना काही विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत असे लक्षात येते. याची माहिती आपण पुढील व्हिडिओतही करून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.